रामराम मंडळी, नमस्कार. आनंद यात्री यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आपण आलेलो आहोत आज विटा या शहरामध्ये. आपण पाहताय छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा या ठिकाणी मूर्ती आपण पाहत असाल. तरी असं भव्य असं विटा शहर, आणि या विटा शहरामध्ये आपण आज एक ऐतिहासिक असं मंदिर आपण पाहणार आहे. तर आपण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमुख चौकामध्ये आलेलो आहोत, आणि इथून रेणावी गाव, जे प्रमुख रेवणसिद्धांचं मूळ स्थान, या ठिकाणी आपण आज भेट घेण्यासाठी जाणार आहोत. अतिशय प्राचीन हेमाडपंथी असं मंदिर, या ठिकाणी आपण आज माहिती घेणार आहोत. इथून जर डाव्या बाजूने जर बघितलं आपण तर 3 रस्ते येतात. एक सांगली रोड, एक कराड रोड, आणि या मुख्य चौकामधून आपण बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणाहून आपण उजव्या बाजूला जायचं आहे. उजव्या बाजूला 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती मूळ देवस्थान आहे. तर चला आपण माहिती घेऊया. सकाळी 8:30 वाजलेत आणि आपण पाहतोय ती समोर रेणावी गावची कमान. 3,500 लोकसंख्येचं हे गाव, कमानीपासून सुरू झालेलं गाव. या गावामध्ये महाराष्ट्रातील एकमेव हे गाव आहे की पूर्णपणे शाकाहारी गाव. मित्रांनो, आपण या ठिकाणी उतरलो आहे कारण आपण पाहतोय की एवढा उन्हाळा असून सुद्धा रस्त्याच्या डाव्या उजव्या बाजूला गर्द अशी झाडी. मुळात रेवणसिद्धांची ही 3 स्थानं, ज्या ठिकाणी विठा गावावरून जेव्हा रेवणसिद्ध निघाले होते तेव्हा या ठिकाणी रेवणसिद्ध थांबले होते. इथून मग आपला रेवणसिद्ध असं म्हणतात, आणि वरती मग डोंगरावरती ज्या ठिकाणी रेवणसिद्ध गेले ते मूळ स्थान. पण आपण पाहतोय रस्त्यावर आपण गाडी थोडी पार्क केलेली आहे, आणि रस्त्याच्या उजव्या बाजूला आपण जाणार आहोत जिथं पावता असं म्हणतात की रेवणसिद्ध ज्या ठिकाणी थांबले होते. एक छोटीशी पायवाट लागते मित्रांनो. त्या ठिकाणी आपल्याला थोडीशी आपण पाहतोय आपल्याला मंदिर दिसतंय. एक छोटीशी पायवाट त्या ठिकाणी लागते. रस्त्यावरून उजव्या बाजूला जायचंय आणि समोर असं मंदिर दिसतंय. खूप पुरातन असं मंदिर आहे. त्या ठिकाणी आपण चाललेलो आहोत. प्रचंड अशी शांतता आणि फक्त पक्ष्यांचे आवाज या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतात. उन्हाळ्याचा दिवस आहे तरी अतिशय थंड वातावरण. या ठिकाणी आपल्याला पाटी लागलेली दिसते. हे मूळ देवस्थान आहे. अत्यंत पवित्र आणि जागृत देवस्थान. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा करायचा नाही आहे. कोणत्याही प्रकारचं वातावरण दूषित होईल असं आपण कोणतेही कृत्य करायचं नाही आहे. मूळ रेवणसिद्धांचं जे पावता म्हणतात, ज्या ठिकाणी रेवणसिद्ध पहिल्यांदा थांबले होते, इथे काहीतरी शिलालेख दिसतोय, प्राचीन शिलालेख. आणि आपण पाहतोय ते रेवणसिद्ध या ठिकाणी थांबले होते. जेव्हा विटा शहरामधून रेवणसिद्ध निघाले होते तेव्हा या ठिकाणी ते थोडे थांबले होते. ते हे मंदिर पाहताय आपण. या ठिकाणी रेवणसिद्ध महाराजांना फुलं अर्पण करून आपण पुढच्या दिशेने प्रवास चालू करणार आहे. जो मूळ प्रवास असेल, धाकलं रेवणसिद्ध आणि वरती मूळ डोंगरावरती रेवणसिद्ध.
आपण धाकल्या रेवंत सिद्धापाशी आता आपण पोचलेलो आहोत. इथे आपण गाडी पार्क करतोय आपली आणि या ठिकाणी गाडी पार्किंग करण्यासाठी सुद्धा चांगली सुविधा आहे. मोठं पटांगण या ठिकाणी आहे आणि आपण गाडीतून उतरतोय. आणि मित्रांनो, याला धाकलं रेवंत सिद्ध म्हणतात. या ठिकाणी आता आपण पावत्याचं दर्शन केलं आणि आपण थेट या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत. इथून अजून एक वरती मेन मूळ रेवंत सिद्धांचं जे स्थान आहे त्या ठिकाणी आपण जातोय. तसं बघायला गेलं तर रेवंत सिद्ध मंदिर नवनाथ संप्रदायाची सुरुवात 8व्या-9व्या शतकात मच्छिंद्रनाथ यांनी केली होती. नाथ संप्रदायात चमस नारायणाचा अवतार म्हणून रेवंत सिद्धांचा उल्लेख आहे. असं मोठं पटांगण आपण मंदिराच्या पुढे पाहतोय. नवनाथांपैकी नाथ संप्रदायातील रेवणनाथ यांचं एक मंदिर, मंदिराचं दगडी प्रवेशद्वार हे लक्ष वेधून घेतं. अतिशय हिमाडपंथी असं मंदिर. सकाळच्या सुमारास दर्शनासाठी आपण चाललेलो आहोत. आतमध्ये सुंदर अशी झाडं, फक्त पक्ष्यांचा आवाज आणि आतमध्ये खूप कमानी आहेत मित्रांनो. अतिशय जुनं देवस्थान असल्यामुळे आतमध्ये हरिनाम सप्ताह चालू झालाय आणि आपण मंदिरामध्ये प्रस्थान करतोय. ते शनी महाराजांचं राहू, मंगळ, केतू असे नवग्रह या ठिकाणी आहेत. शंभू महादेवांचं या ठिकाणी पिंड आहे आणि आपण मंदिरामध्ये जात आहे. मंदिराचं मूळ प्रवेशद्वार आपण पाहतोय. मूळ प्रवेशद्वारावरती काही चिन्ह आहेत. काही हनुमानाचं या ठिकाणी आपण पाहतोय. हनुमानाची मूर्त आहे. कोरीव शिल्प आहे दोन्ही साईडला. या रक्षणासाठी प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो. गडकिल्ल्यावरती गेल्यानंतर सुद्धा आपण पाहतो की हनुमंतरायाचं त्या ठिकाणी रक्षणासाठी त्या ठिकाणी कोरीव शिल्प असं असतं, मूर्ती असते. आणि मूळ स्थान आपण जातोय. मंदिरामध्ये आपण प्रवेश करतोय. नंदी महाराज या ठिकाणी आहेत आणि आपण पाहतोय ती मूळ मूर्त रेवंत सिद्ध महाराज. अतिशय जागृत देवस्थान मित्रांनो. एवढ्या जवळून आपल्याला दर्शन मिळतंय. या चरण पादुका आणि मंदिरामध्ये असलेलं मूळ स्थान. आजूबाजूला पाहतोय आपण तर काही मूर्त्या आहेत. उत्सव मूर्ती आहे. सुंदर आणि सुंदर असं गणरायाचं आपण मूर्ती पाहतोय दगडामध्ये कोरलेली. अतिशय वेगळ्या पद्धतीची मूर्ती. पुन्हा एकदा आपण दर्शन घेऊया आणि पुढच्या दिशेने आपण मार्गस्थ होऊया. काही कमानी आहेत मित्रांनो. दगडी बांधकाम असल्यामुळं खूपच ऐतिहासिक असं कमानी. प्रत्येक मंदिराचं काही ना काहीतरी विशेषता असते. त्याचप्रमाणे हे देखील अतिशय हेमाडपंथी बांधलेलं मंदिर.
हे मूळ स्थान पाहतोय आणि मूळ कमान ज्यातून आपण मूळ रेवणसिद्धाचं स्थान आहे त्या ठिकाणी आपण प्रवेश करतोय। खरं तर नवनाथ कथासागर ग्रंथामध्ये रेवणसिद्धांनी विटा येथील सरस्वती ब्राह्मणांची मुले जिवंत केल्याचा उल्लेख आहे। रेवणसिद्धाची विटा येथे रेणावी मूळ स्थान असून रेवण गावचे नाव रेवणनाथावरून पडले आहे। तेथे हे रेवणसिद्ध मंदिर आहे। याहून नवनाथाच्या काळामध्ये आपण पोहोचतो आणि अतिशय सुंदर असं हे मंदिर 8व्या 9व्या शतकापासून रेवणसिद्ध मंदिर येथील शिलालेख नवनाथांनी या परिसरात वास्तव्य भ्रमण केल्याचे या शिलालेखावरून स्पष्ट होते। आजूबाजूचा सुंदर असा परिसर आणि साक्षात शंभू महादेवांचा अवतार म्हणून रेवणसिद्ध मंदिर हे प्रसिद्ध आहे। महाशिवरात्रीला रेवणसिद्ध महाराजांची यात्रा असते। आत्ताच काही दिवसांपूर्वी ही यात्रा संपन्न झाली मोठ्या उत्साहामध्ये। अनेक लोकांचं श्रद्धास्थान म्हणून रेवणसिद्ध हे प्रसिद्ध आणि जागरूक देवस्थान, हेमाडपंथी असलेलं हे मंदिर। आपण मंदिराच्या जवळ पोचलेलो आहोत आणि आपण पाहतोय ते भव्य असं प्रवेशद्वार आपल्याला पाहावयास मिळतंय। अतिशय प्राचीन हे असं देवस्थान आहे। चला आपण मंदिरामध्ये जाऊया। आजूबाजूचा परिसर मूळ प्रवेशद्वारातून आपण आत प्रवेश केल्यानंतर दीपमाळ आपलं लक्ष वेधून घेते। समोर नंदी महाराज आणि आपण मूळ गाभाऱ्यामध्ये आता प्रवेश करत आहोत आणि आपण येथील पुजाऱ्यांकडून आपण या रेवणसिद्धांचा महिमा व मंदिराची सर्व माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। ही मूर्ती आडवी झोपलेली आहे एक अंगावर शेषनारायण आणि इकडे पाय आणि पूर्वेकडे कोपूर आणि मध्ये चेहरा अशी उन्हाळ्या पावसाळ्या अंगात पाणी आतमध्ये म्हणून मध्यभागी हा तिथं मध्यभागी आत्मलिंग म्हणून आहे आणि त्यात 24 तास पाणी असते। पळी काढली की पळी येणार तिथे काय। आणि एक कळस ही पाठीमाग आहे डोक्यावर नाही, कळसाच्या सावलीला आडवे झालेले आहे। दर्शन आपल्याला कधी घेऊ शकतो आत्मलिंगाचं? जागृत देवस्थान आत म्हणजे दर्शन तुम्ही पाठीच करायचे वेळेपर्यंत जायचं। आम्ही आंघोळीला जातो का नाही त्यावेळेला रेवणसिद्ध कुठून आले म्हणजे विटा मूळ तुमच्या ह्याच्यात आले सोमेश्वर लिंग तमिळनाडूत आहे तिथून आलेले। तिथून येत 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 सोलापूर हे असं करत 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 सारशिक्याला मुक्काम होता त्यांचा आणि सारशिक्यात राहिले आणि सारशिक्यात राहिले असताना तिथं चोरी झाली। जवळ यांनी पहिले चोरी केली आणि ती चोरी
उघड तिने आणली. ती म्हणजे चला तुम्हाला जाऊ. तर ती देवनगर आहे का नाही, त्या देवनगरमध्ये वड्याच्या काठाला पेट्या पडल्या होत्या आणि त्या पेट्या देवाला लावल्या आणि पुन्हा देव तिथंच थांबले. मग ती देवनगर आहे त्या ठिकाणी देऊळ झालं. पुन्हा वर आलं, पुन्हा मुळस्थानवर एक दिवस मुक्काम केला आणि पुन्हा ती त्यावेळेला झाडी जंगल होती. त्या जंगलात बसले ती पुन्हा बाहेरच निघून. खालचं रेवणसिद्ध म्हणतात दाखलं रेवण. एक दिवस मुक्काम केलेला आणि ती रेवणची नाही का नाही तिथे ती पेट्या पुरलेली होती असे. हे कितव्या शतकातलं मंदिर आहे? कितव्या शतकातलं मंदिर आहे किंवा किती जुनं किती मंदिर आहे? 1946 46 मधलं मंदिर. साल आहे हो हे बांधली. मग ती मंदिर का बांधली काय नाही ती गुण म्हणजे कवल लावली सगळी आणि इच्छा ही पूर्ण 100% होती. पण मन आपलं ही पाहिजे, आपलं मन एकाग्र पाहिजे तरच ती इच्छा. हे नंदी रेवणसिद्ध हे महादेवाचे अवतार. नंदी महादेवाच्या सोमेश्वर लिंगामध्ये रोज सकाळ संध्याकाळ आपण वाटतो. पण काय कोण काय म्हणाल त्यानं ते जीव पावतेस. लक्ष्मी आम्हाला लक्ष्मी महाशिवरात्री दिवशी फक्त उठून इथनं जायचं, इथनं आत ते नाही यायचं की बाहेरला लोटायचा. महाशिवरात्री दिवशी एकच दिवस दिलायचे ते पंचलिंग. तर 5 सिद्ध आहेत म्हणून पंचलिंग आहे. 5 सिद्ध आहेत म्हणून पंचलिंग आहे. आणि पंचलिंगावर पाणी शंकराच्या पिंडीवर पडते. कोणते कोणते 5 लिंग आहेत? हे रेवण सिद्ध, मरळ सिद्ध, बसर सिद्ध, आराध्य आणि पंडित असे 5 सिद्ध आहेत. हे 5 चित्तापैकी हे रेवण सिद्ध. चला मरळ सिद्ध. आधी म्हणायचे हे डोंगर सोन्याचा होता वगैरे. माघ महिन्याच्या अमावस्याला आणि सोमवार पहिला हे वर्षातनं 2 वेळ बाकणूक होते. तिच्या गादीवर येऊन 5 दिवस आणि कळस ही आत ही आहे पोकळ आहे आणि त्या कळसाच्या सावलीला झोपलेली आहे. म्हणजे मेन कळस आणि खाली देव असतो नेहमी, तसं नाही. पुढे झोपलेत ते. हा आणि हितशी जी आहे का नाही गुरु त्याची ओम ध्वनी येतो तेव्हा फुस्स येतो. ही काय त्याच्या मनात ज्या मापाचा हे असेल संभ्रम त्या मापाने येतो. कोणाला ओम येतो, कोणाला फुस येतो. पण असं म्हणतात की देवाच्या मागच्या बाजूला दर्शन करू नये. नाही इथं काय नाही. इथं ऐकायचं आहे नुसतं, दर्शन नाहीच करायचं. नुसतं हात फिरवायचा, कान लावून ऐकायचं. कान लावून नाही. हे आराध्य. तिसरे सिद्ध आराध्य दैवत आहे. ही गादी वर्षातनं 2 वेळ बाकणूक होती. राखणूक होते म्हणजे श्रावणात आणि महाशिवरात्रीच्या टायमाला राखणूक होते. बाकणूक होती. बाकणूक म्हणजे आपल्या ह्याच्यातलं सगळं काय सांगतात. पाऊस किती आहे, पेरणी कशी होईल, सुगी कशी जाईल, हे असं थोडक्यात म्हणजे हे असं. आणि तिथं 5 दिवस मुक्काम असतो. हे आतलं कशाचं आहे? आतलं काय ती दैवत त्यांचं ते ह्याचं आहे, राक्षसी दैवत आहे ती देव. अच्छा, त्याची पण आपण नेहमी पूजा करतो रोज. हो रोज पूजा ही रोज करायची सगळ्याची पूजा.
हो, आता नवीन आणून बसवली तिची पूजा करतीच की. हो. हेमाडपंथी मंदिर आहे. हा. एक पूर्व बाजूला एक नंदी आहे आणि पूर्वेकडे पण मंदिर, हा. पश्चिमेकडे पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडे नंदी आहे तो पार्वती आहे. कडक. पावणारा, हा पावणारा आहे. ती बसलेला नंदी आहे, तरी चोर झालेला आहे. अच्छा. पश्चिमेला नंदी फार कमी असतात. हो. मला वाटतं. इथे 3 दरवाजाला 3 नंदी आहेत. हा बरोबर. हा, तिकडे 3 दरवाजाला 3 नंदी. उत्तरेला पण आहे. हा नंदी आहे बा. हा नंदीनं बुंग सोडलं होतं शिंगात. त्याची शिंग तोडली. शिंग कोणी शिंग तोडले ते? चोराने. ती चोर पायात खाली धरलाय बघ. चोर पायाखाली आहे त्या. खाली लावायची. हा, या बाई. ती पोरं ती दगड मारते ती चोर आहे म्हणून. हा नंदी पावणार आहे. काय ते? एखादी गाई ही होईना की त्याला तोबरा बांधला की ती गाभराती खून. ही संजीवनी समाधी आहे साखरेची. साखरे महाराज. अति बलभक्त होते. अच्छा. म्हणजे रेणावी गाव पूर्ण शाकाहारी आहे असं शाकाहारी म्हणतात. पूर्ण. कोंबडी तुम्हाला मिळणार नाही. हा. इतकं कडक देव. कडक आणि देवस्थान. माणसं बी माणसांनी ते ठेवलंय. ठेवले. दोन शिखर आहेत. हे दत्ताचं मंदिर मी पुण्यात झाले. पुण्यातच झालं. 20-25 वर्ष झालं. तरी बघा, 89 साली झालंय. 89 साली. हा. पुढं. आणि चौथा पंडित. आता मला पंडित झाला झाला चालतंय. आणि ही टिकमळ. टिकमळ ही बाकणुकीच्या टायमाला पेट होते 5 दिवस. पाकणुकीच्या टाइमला. हा गिरीवाले नाही पेटव. बाकणुकी दिवशी पेटवलं तो मारुतीला त्या मारुतीला नारळ फोडणे, कापूर लावणे आणि मग त्याची विनवणी करणे आणि मग वर चढणे. तिथली जर आपल्याला माहिती सांगता का परत? काय का तिथली देवीची म्हणा. अंबाबाई. हा. हे अंबाबाई आहे का? कोल्हापूरची अंबाबाई लक्ष्मी. आणि तिला एकच वरदान दिले की वर्षातनं एकच वेळ महाशिवरात्री दिवशी फक्त बाजूचं लोटून जायचं. त्याच वेळेला इतिहास तोपर्यंत नाही. आणि इथनं वर जायचं नाही. की बसले इथनं वर जायचं. आणि 5 लिंग. आणि हे पंचलिंग आहे. रेवणसिद्ध, मरळसिद्ध, बसरसिद्ध, आराध्य, पंडित. 5 सिद्ध आहेत म्हणून पंचलिंग आहे. तुमचं नाव? म्हणजे तिन्ही बाजूला 3 मधुकर शिवराम गुरु आणि तिन्ही बाजूला 3 नंदी राखणीला. म्हणजे एकच देवस्थान आहे मला वाटतं की 3 नंदी असं बाजूला आहे. बाजूला सगळे नंदी 5 आहेत. 5 नंदी आहेत. म्हणजे असं आधी डोंगर सोन्याचा होता विट्यात असं हे म्हणत. नाही सोन्याचं डोंगर नाही की 2 इटा आणून इकडे टाकलेला. इकडे सोन्याचा डोंगर आहे नाही ते चार्जेसचा झालाय. चार्जेस बस न केलं. आता सोन्याचा डोंगर होता विटा कोणी टाकल्या त्या? विटा हिने टाकल्या. पण ही भस्म करून टाकलं देऊळ डोंगर आणि भस्म आहे आता. म्हणजे आधी सोन्याचा होता ते भस्म करून टाकला डोंगर. सोन्याचा होता
हा. पण सोन्याचं डोंगर आता सोनं निघतेच किती ह्याच्यात निघते डोंगर. पण त्याला 12 खर्च येतील 4 सोनं आता बी निघतेच निघते चांदी सोनं. निघते, सोनं निघते. चांदी म्हणजे ती बस मग. धन्यवाद नमस्कार धन्यवाद धन्यवाद. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आनंद यात्री यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हर हर महादेव.